हे थांब, हे थांब 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 थांब, हे थांब. यो नमस्कार मित्रांनो, मी विनायक पालव आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. तर मी आता इथे फिरा सकाळी साड्यावर आणि ह्यो माझा मित्र इलो मुंबईसून, म्हणजे माझा भावचा चाकरमानी हा. तर गणपतीसाठी 2 दिवस आधी गणपतीची तयारी करू गेलो हा. तर त्यानिमित्त आम्ही आता सकाळीच बाहेर पडतो. म्हणजे तो इलो की मी पण वाईज बाहेर पडतोय, कधी जायत नसलं मॉर्निंग वॉकला. तर आम्ही आता जरा धावत जातो या रस्त्यान. हे रस्तो सगळं पूर्ण डांबरी आहे आणि सध्या त्याची कंडिशन तर खूप चांगली आहे. तर आम्ही आता जातो जरा चालत आणि धावत मध्ये मध्ये. बोला नको असं हळूहळू. ते मागसून तो पुढे गेलो. मी एका रेड्याचा फोटो काढू गेले, त्यामुळे मी मागे राहिलोय. मस्तपैकी दम लागलेलो हा. आजो रेच इलो रे. तू बरं पुढे इलो. तू पावला तुका कव्हर करूसाठी म्हाका राहू देव जरा. उद्या काही मिनिटामध्ये आम्ही आणखी रनिंग थांबवणार आहोत. जाणार आहोत कोयतेच्या धरणात. चला पुढे घालून दिलो. रात्री होते वेगळं जातं. या पण घेऊ ना. काय म्हणतं तरी राहुल. 1 किलोमीटर का कधी 3 किलोमीटरचाच असतो इथपर्यंत वर सड्यापासून. आपल्या इथून आतमध्ये मी पण कधी गेलोय नाही धरणावर, फर्स्ट टाइमच जातोय. अरे आहे ना, तर पाणी भरला. काय करूया, दुसरी वाट बघूया. शॉर्टकट दाखवते. म्हणजे आता तिकडे पाणी भरला आणि आमची चपला सगळी भिजतली आणि आम्ही आता ह्याची मुली घालून जातो.
जंगलच वाढला. इकडच्या पेक्षा इकडेच चपला जास्त दिसतील वाटतं. ती म्हण ऐकलं ना. अरे चालू हा चालू मग गांडव ना हाती. छत्री घे ना, छत्री गोल. पाहू शकता विनायक आता काय म्हणतात माहिती आहे, व्लॉग करण्यासाठी किती अडीअडचणींचा सामना करून. आता काय म्हणतात माहिती आहे, काय रिस्क घ्या ना म्हणते. हां तेच व्लॉग काढण्यासाठी किती रिस्क घेत आहे. तेच काय गाडी घालते ते घराकडची, जेणेकरून बाकी जाऊचा लागताला. चल चल बघू बघू. अशा प्रकारे आमचे चारी साईडनी वांदे झाले. नाही इथून इथून बघ, इथून निघा गाव तिथे बघ ना. एक मिनिट परत हे जायचा लागला. सा विनायक काय सांगू इच्छिता तुम्ही तुमच्या फॉलोअर्सला? इकडे धरा ना आमचा वडाचा पाट आणि पोईप गावच्या सीमेवरती. ओके आता आम्ही बघूया, मी पण फर्स्ट टाइमच येतो इकडे. बघूया एरिया. मी दरवर्षी येतो इकडे. म्हणजे मी गावात रवा निघलोय नाही एवढ्या दिवसात. आता सरळ स्टंट मार. कर्मानी येतो सरळ पाण्यातून सरळ. मित्रांनो आता सर एक ना व्ह्यू हा चांगलो तो तुमका दाखवते बघा. आमचे कॅमेरामन त्याच्यासाठी मेहनत घेणार आहेत आता. बघा तुम्ही डोंगर, धरणातलं पाणी. आता पुढच्या काही दिवसात रोज नवीन नवीन ठिकाणं तुम्हाला पाहायला मिळतील. चपला घालून येऊ होतं, स्लीपर वगैरे. हेच पुढच्या आता काही दिवसात तुम्हाला वेगवेगळी अशीच काही ठिकाणं पाहायला मिळतील तुम्हाला. विनायक आम्हाला कधी शिकवशील असे शब्द? फॉलो करत राहा. इथून आता एक चांगला व्ह्यू आपण परत बघूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असो घे माका हैसून तर ह्या ठिकाणी हे सगळं चांगलं निसर्ग आणि या पाणी या तर हैसर तुम्ही जर इलास आता आमचं ह्यो ब्लॉग बघून तर येऊन काय घाण वगैरे करू नको. आणि हैसर पेवाक पण जाऊ नको, कारण या डेंजर हा पाणी. आतमध्ये काय नाही काय असा म्हणजे कोणच जाणत नाही इकडे पेवाक. तर तुम्ही पण हैसर येऊन काही रिस्क घेऊ नको, फक्त बघूसाठी व्ह्यू बघूसाठी येऊ शकता. आणि त्या बोर्डवर सगळे लावलेला होता की काय काय इथे पाळूचा, तर आपण वाचूनच पुढे यावं. नाहीतर इथे चेकिंगला येतात लोक गव्हर्नमेंटची, तरी आपण लक्षात ठेवा. बरोबर हैसून नाही. तर मित्रांनो हैसर ना पावसाचं पाणी किती इला आणि किती या धरण भरला ह्या मोजूसाठी ना हैसर मापक लावलेलं. हे बघा हैसर असे मापकच ह्याचा तेवढा इला की ह्या 106 का असतं का लिटर का कशामध्ये मोजतात तेव्हा बघू तर लागत. आता अभ्यास करू तर लागत. हे असे हे लावलेले आहेत म्हणजे एवढा फुल धरण भरत येईल की तिकडनं मग आता दरवाजा Q6 मध्ये सॉरी हां Q6 मध्ये पाणी असतं या 106 Q6 107 Q6 108 Q6. तर असं पाणी मग पडतं भरलं की तिकडनं दरवाजा सोडतं आणि ही माहिती आपल्या गव्हर्नमेंटला पोचवायची लागतात. तर त्यासाठी हे असं लावलेलं या धरणाच्या पाणी मोजूसाठी. अरे हां हे सर आधी वाचूया काय काय आता. हां हे बघूया ते काय काय दिल्याने या.
ह्या धरणाचा सगळं माहिती दिलेली आहे, कसा कसा हाता. तर तुम्ही वाचा, मी पण नंतर वाचते. आणि इथे माझ्या मते आहे सर दरवाजा. धड नाही हा. धरण कसा असा आणि किती भरला आपण मस्त दिसतं आहे इथून.